नमस्कार, मी वैशाली आणि आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील महात्मा फुले मंडई मार्केटमध्ये। आणि महात्मा फुले मंडईच्या एकदम समोरच इथे मार्केट आहे आणि या मार्केटमधला आपण श्री स्वामी समर्थ हे लोखंडी भांड्यांचं आणि बिडाच्या भांड्यांचं शॉप एक्सप्लोअर करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांच्याकडे भांड्यांमध्ये काय काय व्हरायटी आहेत, त्यांच्या प्राइस काय आहेत ते पाहूया। नमस्कार भैया। नमस्कार। आपल्या शॉपचं नाव सांगा। दुकानाचं नाव आहे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ हे दुकान आहे आणि एक्झॅक्ट ॲड्रेस काय असेल? महात्मा फुले मंडई, गाळा नंबर 23। ओके। आणि मंडई मार्केट म्हटलं तरी चालतं। ओके। आणि मेट्रो स्टेशनच्या अगदी समोर आहे। आणि आपल्याकडे काय काय वस्तू मिळतात? मग आपल्याला लोखंडी माल आहे, सगळा घरगुती आणि हॉटेल लाईनचा आहे। अच्छा। बिर्याणीचे शेगड्या येतात, हॉटेल लाईन शेगडी। बरं। अजून छोट्या छोट्या वस्तू आहे, कास्ट आयर्नचे प्रोडक्ट आहेत, ट्रायप्लायचे आहेत। अच्छा, हे वन बाय वन दाखवा ना आम्हाला। मग हे लोखंडी तडका पॅन आहेत। अच्छा। छोट्या वाटीपासून मोठ्या कढाईपर्यंत आहे। ह्याचे रेट कसे असतात? मग नगावर असतात का मग कसं असतं? हे नगावर असतात, त्यात पण बार्गेनिंग होती। अच्छा, हे कितीला बसतं मग? ही साधारण 60 रुपयापर्यंत बसते। 60 रुपयापर्यंत। आणि मग साईज नुसार वजनानुसार वजनावर तर छोटे येत नाही, घरगुती नगावर येतात आणि हॉटेल लाईनचे किलोवर येतात। आणि कास्ट आयर्नचे। ओके। हे कितीला आहे आपले पात्र? एक आपले पात्र बसतं 320 पर्यंत। 320 रुपयापर्यंत। आणि हे सीझनिंग केलेले असतात त्यामुळे थोडेसे महाग असतात। हे साधारण 680 पर्यंत बसतं, हे 850 पर्यंत बसतं। अच्छा, याच्यावर काय मग डोसाच बनवता येतो का? काय काय बनवता? डोसा, आंबोळ्या। अच्छा, घावन वगैरे सगळे। आंबोळ्या, घावन वगैरे। आणि मग याच्यामध्ये काही चपातीचा वेगळा असतो का? चपातीचा मग थोडासा कववाला येणार। अच्छा, हे चपातीचा। आणि डोस्यासाठी पाहिजे तसा फ्लॅट वाला येणार। बरं। अच्छा, कोलगट आहे थोडासा। हो, थोडासा कववाला येणार। हा थोडासा भाकरी चपाती दोन्हीला चालणार। बरं। आणि हा फक्त हा कितीला बसतो मग? हा 950 पर्यंत बसतो, कंपनीचा आहे। अच्छा, पूर्ण सीझन वगैरे केलेला आहे, त्याला बाकी काही करायची गरज नाही, म्हणजे घरी गेलं की लगेच वापरता येतं। ओके। आणि हा वाला? हा पण फ्री सीझनच आहे, हा डोस्यासाठी चालतो। डोसा, आंबोळ्या, घावन। आणि हे काय त्याच्यामध्ये काय वेगवेगळे डिझाइन? हे साईज मोठा आहे, थोडासा 1 इंच मोठा येतो, डबल हँडल येतो, सिंगल हँडलचा येतो। ओके। बाकी हे सगळं लोखंडी आहे। लोखंडी आहे हे? फक्त कलई केलेलं आहे का? नाही, हे ओरिजिनल कंपनीचे आहे, क्वालिटी एकदम बेस्ट आहे। अच्छा, बरं। आणि हे ह्याच्यानुसार साईज नुसार येतो। परत हे असे वॉक येतात, हे घरगुती वॉक हे सगळे। अच्छा। हे तवे येतात, लोखंडी तवे हे सगळे। अच्छा, हँडल वगैरे पोळत नाही ना हे? नाही। आणि हा डोसा तवा येतो। अच्छा। लोखंडामध्ये डोसा तवा येतो। अच्छा, हा लोखंडाचाच आहे का हे सगळे? लोखंडीचे। हे तवे पण एकदम लोखंडाचे? हो, हे आपले रेग्युलर पहिल्यापासून चालत आले, आता त्याच्यामध्ये ऍडव्हान्स आहे? ऍडव्हान्स मध्ये आले। ओके ओके। आणि हे त्याच्यामधल्या कढया वगैरे? हो, कढई वगैरे असे धान्याचे डबे पण येतात। हे कशाचे? हे अच्छा, हे धान्याचे डबे पण येतात। अच्छा, हे किती किलो वाले? 50 किलोचा आहे। अच्छा, कितीला बसतंय? 50 किलो धान्य बसतं याच्यात, साधारण 700 रुपयापर्यंत बसतो। अच्छा। आणि हे 1 क्विंटलचं? 1 क्विंटलचा साधारण 1100 पर्यंत जातो, जाड मधला। 1100 रुपये। बरं। आणि हे पापड जाळे आहेत, पॅन आहेत, बरं, हे असे तळणी झाले। आणि हे विळे आहेत, पारंपरिक पद्धतीचे। एकदम पारंपरिक। हे स्टील मध्ये आहे का? हो, हे स्टील मध्ये। अच्छा, लहान मोठी साईज आहे। आणि हे लाकडी वाले कितीला आहेत मग? लाकडी वाले घेतले तसे 240 आहे, 280। आणि चांगले क्वालिटीचे घेतले पोलादी पात्यांची तर थोडेसे कॉस्टली जातात। अच्छा, साधारण 380 पर्यंत बसतात। आणि हे कसे आहेत मग? हे कास्ट आयर्नचे कढई आहे। अच्छा, विथ लीड आहे, छोटी साईज मोठी। अच्छा, हे कितीला जाते? ही जाती साधारण 1450 पर्यंत। बरं, कास्ट आयर्न आहे ना? कास्ट आयर्न आहे, फ्री सीझन वाले। ओके। लीड आहे। आणि हे वाला काय? हे लोखंडीचे। काय हे? लोखंडी कढई, इंडक्शन आणि गॅस दोन्हीवर चालणार। अच्छा, इंडक्शन वर चालणार? इंडक्शन आणि गॅस दोन्हीवर चालणार आहे। 390 रुपये रेट? 390 रुपये, त्यात बार्गेनिंग होते। ओके, 390 मध्ये पण कमी होईल। इथं झाऱ्या पण आहेत, बुंदीच्या वगैरे। हे आपले लोखंडी झाले आहेत। अच्छा, साईज आहे का ते? त्या साईज आहे। बरं, 7 इंचापासून 14-15 इंच। आणि हे बार्बिक्यू तंदूर शेगड्या आहेत। अच्छा, तंदूर शेगड्या। हो, लहान साईज। बरं, कितीला बसते ही छोटी वाली? ही साधारण 500 पर्यंत बसते। ही 500 पर्यंत घरी पण वापरू शकतो आपण? घरगुतीच आहे, बाल्कनीत वगैरे। याच्यात पण मोठ्या साईज आहे। आणि अजून काय शेगड्या पण आहेत मोठ्या, ते प्रॉपर लोखंडी हॉटेल लाईन साठी किंवा घरगुती बार्बिक्यू ना? बार्बिक्यू। अच्छा, हे काय रेट मध्ये जातात? हे केजीच्या हिशोबाने असतात। बरं, किलोवर? कसं किलो? हे साधारण 140 आहे, त्यात पण बार्गेनिंग होते। बरं। आणि ह्या मोठ्या शेगड्या ते दम बिर्याणीच्या हॉटेल लाईनच्या। जे क्वांटिटी मध्ये ऑर्डर देतात त्यांच्यासाठी। हो,
अच्छा, हे घरगुती पण म्हणताय किंवा हे पण घेतात हॉटेलवाले पण? हा नाही, हे घरगुतीच आहे. अच्छा, छोटी साईज आहे. कमी वापर असेल तर या वापरायच्या आणि जास्त वापर असेल तर या वापरायच्या. बर, हे चाळण्या चाळण्या आहेत. अच्छा, हे पीठ चाळायचं ना? हो, पीठ चाळायची. ओके, कितीला जाते ही? पिठाची चाळण 150 ला बसते. त्यात 3 साईज येतात, 110, 130, 150. आणि हे धान्य चाळायच्या? धान्य चाळायच्या. ह्या कितीला आहेत धान्य चाळायच्या? धान्य चाळायच्या 120 पासून ते 250 पर्यंत आहे साईज नुसार. ते दाखवा काय. ते हॉटेल लाईनचे फ्राय पॅन आहे. फ्राय पॅन हे चायनीज वगैरे साठी का? चायनीज. अच्छा, हे वॉक, चायनीज वॉक. अच्छा, हे लोखंडीच आहे का? लोखंडी. बरं, मला सांगा, आता हे जे आपण कढया बघतोय ह्याच्यामध्ये काळं आहे आणि ह्याच्यामध्ये पांढरं दिसते, काय फरक आहे त्याच्यामध्ये? पांढरी कढई असते ती आग्रा कढई म्हणतात तिला. कसली? आग्रा कढई. आग्रा कढई. ते ऍडिशनल दुधाला पण चालते. बर बर बर. हा, म्हणजे ह्याच्यात काळं वगैरे नाही पडत, भाजी वगैरे नाही पडत. ही दुधाला पण चालते. नाही, काळं तर थोडंसं होणारच, कारण आयन उतरतं त्यामध्ये. त्यामुळे ही साफ ठेवायला सोपी जाते. हा, साफ ठेवायला. म्हणजे ह्याला तेल लावून वगैरे सिझल कसं करायचं? लोखंडाचे भांडे वापरताना कसं वापरायचं? लोखंड भाजण्याला सिझनिंग नाहीये. अच्छा, डायरेक्ट वापरायचं. पण त्याला डाग पडतात ना, गंजतं ते? नाही, वापर नसेल तर, रोज वापर असेल तर काही करायची गरज नाही. वापर नसेल तर कंपल्सरी तेल लावून ठेवून द्यायचं. काही होत नाही. काही होत नाही. आणि असं मसाला दुधाच्या कढया येतात मोठ्या. अच्छा, त्या मसाला दुधाच्या हॉटेल लाईनला वगैरे लागतात? हो, ते मसाला दुधाला लागतात. परत हे झारे पण आहे. झारा. ओके, हे देवकाचे दिवे लग्न कार्यात वापरतात ते दिवे. अच्छा, देवकाचे दिवे. हो. हे नवरात्रात पण पहिल्या काळी वापरायचे असे दिवे, म्हणजे जुन्या टाईपचे दिवे आहेत लोखंडामध्ये. आणि हे ट्रायप्लायचे कढई आहे, ट्रायप्लाय पॅन आहे. अच्छा, हे काय मटेरियल काय आहे? स्टील. हे स्टील ट्रिपल लेअर असतो, मध्ये लोखंडाचा लेअर येतो. जड आहे एकदम. म्हणजे लोखंडाचा लेअर येतो आणि वर खाली स्टील येतं. अच्छा, त्याच्यामुळे गॅस कमी लागतो याला. परत आतून काळं पडत नाही कधी. भाज्या वगैरे काही कमी लागतं. हो. 1190 रुपये रेट. 1190 रुपये त्यात डिस्काउंट होईल. आणि हे कढई आहेत त्याच्यात. हे पण ट्रायप्लायचे ब्रँड पण आहे आपल्याकडे. आता तांब्या पितळेचं परवडत नाही सगळ्यांना, त्यांच्यासाठी बेस्ट आहे. 1460 रुपयाची आहे. आतून लोखंड आहे आणि बाहेरून स्टेनलेस स्टीलचा वापर आहे. हँडल वगैरे गरम होत नाहीत ना? नाही. सो बरंच काही आहे. हे पण आहे का आपल्याकडे? हो, छोटे पेट्या, कॅश वगैरे ठेवायला, इतर सामान, ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी उपयोगी आहे. तर बऱ्याच वस्तू आहेत, छोट्या मोठ्या चाळण आहेत, खिसणी आहेत. तुम्हाला जर काही खरेदी करायचं असेल तर श्री स्वामी समर्थ या दुकानाला व्हिजिट करा. तिथे बघू शकता आणखी भरपूर दुधाचे वगैरे भांडे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील, चहाचे वगैरे. सो लवकरात लवकर यायचे श्री स्वामी समर्थ या शॉपला.